प्राणी प्राण आकर्षण लागता अरे राम लक्ष्मण म्हणलं पाहिजे आणि एकमेक सुतारा नाही बिनिशेन म्हणलं पाहिजे अरे सगळं राम लागल कार्य आपलं साधन मेरा नीराचा भी म्हणतात सुपती मरतीला एवढं साधलं कार्य जरी हनुमंत मारिला तरी हनुमंत मारिला तर एकटा जर मारला तर राम मरते भीषण मरण सुखदेव मरण वानराची सगळे रामच मरण मग आपल्याला कुणीच मारू शकणार नाही म्हणून धैर्य दोन्ही चरण चिंता सागरी बुडता पूर्ण तारू आपण एवढा तारा भाग साधला आता राजा तुला आता मला त्यावेळेस कोण बोलायला की राजा रावण काय मला सांगतो सदाशिव महाराज शिंदे चंद्र भगवान की चला नाव पुकारलं की शेवटसाठी लवकरात लवकर यायचे सदाशिव महाराज शिंदे कळम पुंडलिकावर हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम मग ग्लानी बाकी बहुता पडे चरणावरी मागुतात मजा होत असे प्राणावस्थान जीवदाता तू गणेश गणपती शारदा देवी अखिल कोटा ब्रह्मांडा नायक उपस्थित असलेले वरिष्ठ ज्ञानी गुणी श्रोते मायबाप आणि इथले असणारे आयोजक संयोजक माता माऊली सगळ्याच्या चरणावर नतमस्तक होऊन कथेचं अनुसंधान या ठिकाणी विषय असं चाललाय की बाबा ज्याच्या जगावर ज्याची सध्या सत्ता आहे तो राजा रावण आणि आणला नारायण धरी गाढवाचं पाय आहे का नाही आणि त्याच्यामुळे त्या ठिकाणी मामाच्या पाया पडू लागलेला आहे मला एवढीच वेळेस जीवदान दे बाबा बोला ऐसे ऐकता उत्तरा जगला राक्षस विराप हृदय खोचला दुर्धर कपट प्रकार भला नव्हे काय नेहमीच्या कानातून शब्द कुठे गेले आतमध्ये अंतकरणामध्ये कुणाचे रावणानं बोललेले शब्द ऐका मागची माणसं कुरतडत 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 अंतकरण त्याचं आहे का नाही दचकला आणि दचकल्यानंतर त्याला समोर असताना मृत्यू दिसला आपला आता संपला म्हणला आहे का नाही आणि महागा असताना त्याला मागचा आठवायला लागला आहे का नाही मरताना जरा सत्याकडे माणूस येते मरताना आहे का नाही मग तो असताना सत्याकडे आला आणि काय करू लागला बोला कपट करीता हिरण्य कशपू खंड विखंड केली वकून तेथे आमुचा कोण प्रताप रुद्र रूप जिंकावया जगामध्ये या ठिकाणी पहिलं कपट जगातलं सांगायला म्हणजे कुठलं जगातलं आहे का नाही पहिलं कपट असणारा हिरण्यकश्यपू त्याचं नाव आहे इंटरनॅशनल यादीमध्ये त्याचं नाव इतिहासामध्ये काय केलं त्यानं कपट असं केलं की या पृथ्वीवर माझ्याच नावाचा डंका चालला पाहिजे परमात्म्याचं नाव कुणी घेतलं ना पाहिजे जर परमात्म्याचं जर नाव जर कुणी जर घेतलं ना त्याच्यावर असणारा टाळा लावेल त्याला असताना मी संपवीन त्याच्याच घरामध्ये त्याचाच मुलगा हिरण्यकश्यपू आणि त्यानंच देवाचं नाव घ्यायला सुरुवात भयानक असणारे 14 भयानक प्रयोग केले पण मेला नाही तो
तसल्याचं बी चलत असतंय 4 दिवस, आहे का नाही? आता सुनाचं चलतंय का नाही? सासाचं नाही चलत, आता सुनाचं चलतंय. तसं असणार त्या हिरण्यकश्यपूचं त्या काळात चाललं. पण खांबी नारायण प्रगटले, जगातलं पहिलं सीजर, जगातलं पहिलं सीजर परमात्म्यानं त्या हिरण्यकश्यपूचं केलं. बोला. कपट साधिले अमरेंद्रे भगी व्यापिले शरीर, कपट साधिले चंद्र शय रोग थोर व्यापिला. जगामध्ये असताना दुसरा कपट सांगितलंय, दुसरा इंद्रापल्ली. झिंद्रापल्ली जगातला पहिला येडस कुणाला झाला आहे का? पहिलाच येडस आहे का नाही? येडस सगळ्या अंगाला हजारो असताना फगपल्ली त्याच्यातून रक्त आणि पोगळायला लागला. कोण आहे त्याचं नाव? इंद्र. कोण आहे तो? हा तिथला असताना या ठिकाणी वर असताना स्वर्गातला राजा आहे तो इंद्र. काय केलं त्यानं? इथले असताना मृत्यू लोकातली अहिल्या. कुठली अहिल्या? मृत्यू लोकातली. वरचा असणारा खाली आला आणि तिला असणारा या ठिकाणी काय केलं? पतिव्रतेपैकी एक असणारी अहिल्या. परिणाम काय झाला? इंद्रापल्ली भगे चंद्र झाला काळा. शहाण्या माणसाने परस्त्रीच्या नादाला लागायचं नाही. मोठ्याचं असं होतंय. आपण तर किसपेड की पत्ती. बोला. खाऊन जेवून घर घेणे आईशी मांडीले सरदार जुणे, सांडूनी हस्तपाद छेदणे शेकी घाणे निवाला. रेणुकेचा विषय आता इथं आला आहे का नाही? जमदग्नी ऋषी सहस्त्र अर्जुनाला त्या ठिकाणी जेवायला घातलं, खायला घातलं. बघा, ज्याचं खायचं त्याच्याच घरचं वासं मोजायचं. काय सांगा बरं तुम्ही? ज्याचं खायचं त्याच्याच घरचं वासं मोजायचं का? सहस्त्र अर्जुनाला ती गाय बघितली, म्हणला कशाला पाहिजे ह्या गोसायला गाय? आणि त्याच्यामुळे या ठिकाणी झालं काय? परिणाम झाला काय? अहो, त्याच्या असणारं सगळं हात बोरीचं जसं कलम करावं ना, तसं सहस्त्र अर्जुनाचा हाताचं कलम परशुरामाला केलं. बोला. येणे रावणे जाण अरे बाबाच्या राजा चिन्ह बाबाच्या मागो गेला पण सीते पुराण देई माते. वा. या ठिकाणी अहो लोकांचं कशाला? आपल्याच घरचं बघून आता आहे का नाही? जगाचं पडताळणी करण्यापेक्षा ह्याच बाबानं काय केलंय? ह्या बाबानं म्हणजे पुण्या रावणाने काय केलंय? अहो, एवढा मोठा असणारा राजा, ज्याला 80,000 बायका आहे, सोन्याची लंका आहे, इंद्रचंद्र कुबेर म्हणतोय आहे का नाही? ह्याच्या घरीच असणारा बँक आहे का नाही? मग एवढा मोठा असणारा राजा तो काय झाला? सीतेसाठी ऐका, एवढा मोठा राजा सीतेसाठी ड्रेस बदलला. त्यानं बदलला का नाही? राजाचा ड्रेस बदलला आणि संन्यासी झाला. ऐसे कैसे झाले बंधू कर्म करुणी साधू. आणि सीतेच्या दारामध्ये वाढमाय भिक्षा म्हणला. परिणाम काय? बोला. माता म्हणायची ऐसे भोग पाहती ऐसे, कपट मेळविले धुळीसे सुपुत्र सैन्याशी मारविले. अहो, इथले हिशोब होतच त्याने करावे लागतात. काळ कोणाला सोडत नाही आहे का नाही? काय झालं त्या राजा रावणाचं? अहो, सगळ्याच्या सगळं खोटीला दावून अडकली का नाही? अडकली का नाही? अहो, सगळेच मेले. नातू मेल्या, पंतो मेल्या, देखत देखत आजा पंजा सगळे मेले त्याच्या देखत. त्याला पण मरावं लागलं. कशामुळे? गोसाई झाला ना राजा असताना. राजा असताना अंबाबाईचा जोगवा मागायला आला. परिणाम असताना मरावं लागला. बोला. गती काय असी इतराची गती काय असी, कप्पे नाडीने देवासी शाबास. तत्व सांडून मानसी वारे बाबाचं भिकेसी
माग अहो या ठिकाणी जगाच्या बापाचं आता सांगू आहे का नाही? हा, जगाच्या बापाचं कर्म कुणाला चुकत नाही. हा, कर्माचा सिद्धांत असा आहे ऐका. जगाचा बाप सुद्धा ऐका बळीच्या दारात गेला होता. गेला का नाही? बारका झाला, बट्टू झाला आणि त्याला वाटलं हे बळीचं राज्य आता चौकडच झालंय. त्याला बेकोना गेला, बट्टू झाला, 3 पावलाची जमीन. परिणाम काय झाला? त्याच्या दारामध्ये बळीच्या सिक्युरिटी गार्ड म्हणून त्याला त्या ठिकाणी हजारो वर्ष राहावं लागलं का नाही? देवाचं असं होतं म्हणलं आपलं तर काय बोला. आपण होवो नियारंक बळीसी मागो लागला भिक केने द्वारपाळ केला देख पुराणे असंख्य बोला. अहो त्या बळीच्या दारामध्ये भेट मागायला आला अखिल कोट ब्रह्मांड नायक, जगाचा रिमोट कंट्रोल ज्याच्या ताब्यामध्ये आहे का नाही? रिमोट घडी मोडी आणि तो बाबा बारका झाला आहे का नाही? मायक्रो बटू बारका झाला, बारका. आणि दारामध्ये येऊन त्या ठिकाणी जगाला देणारा तो बळीच्या दारामध्ये मागायला लागला. काय मागितलं? 3 पावलाचं त्या ठिकाणी जमीन. बोला. या लागी कपटाची वार्ता भलीन भेगा सर्व वा रे वा. करिता कपीनाथा स्वघाता स्वीकारावे. एवढ्या मोठ्या या ठिकाणी मला तर नवलच वाटलं. माणूस इथं कशी जगते ते, हे का नाही? मी जीवाच्या वाढीहून चलत आलो. मी लय वेळ तुमच्याकडे बघत होतो कशी जगत असते ह्या दगड्या, ऐका नाही? आणि या ठिकाणी आणि साखरा वाटताना सुद्धा मला नवल वाटतो. किती मला आणि पट्टी आम्हालाच लाल वाटायला लागली. किती पट्टी आहे का नाही? मलाच ऐकत आलो कटाळा. किती माणसं मोठ्या मनाचे आहेत आहे का नाही? भेड भागासारखा परमार्थ कुठंच होत नाही बरं का. एवढ्या मराठवाड्यामध्ये बीड आहे का नाही? मी सुद्धा हितच शिकलोय बरं का. तुमच्याच हिता मातीमध्ये तुम्हीच आम्हाला खाऊ पिऊ घातलं आणि तुमच्यामुळे आम्हाला ज्ञान प्राप्त झालं. मी सुद्धा 4-5 किलोमीटर चलत आलो. कधी चलत होतो आहे का नाही? आणि अशा पद्धतीनं कोण बोलायला लागले? हे काय नेहमी बोलायला लागला. त्याच्या पुढे असताना मृत्यू समोर असताना उभा राहायला त्याला सत्य समजायला लागला. आता म्हणला आपलं काय खरं. बोला. श्रीरामाचे निज भक्त साधू साधू कोणी कपट देशवेची मरण पावता नरक भोगिता निवास. ओ माय बाप ऐका. जो नीच संत की मौत सोचता है ना वह पामर उसी मौत से मारा जाता है. संत जगामध्ये सगळ्यात मोठे आहेत. संतांनी जर कपट जर केला ना आंब ऋषीसाठी ऐका नाही. मला जास्त सांगायला येत नाही पण जास्त सांगितले की महाग बसते आमचे ऐका नाही. लगेच उठा म्हणते. आणि त्याच्यामुळे संताला कपट केलं ना काटा निघतो. बोला. हनुमान श्रीरामाचा किंकर श्रीराम भजनी अति तत्पर त्याची कपट करीवणार त्याचे शरीर वाचना. हनुमंतरायामध्ये कोण आहे? विश्वात्मक ज्याचा भाव पसरलेला आहे बरं का. गतीची गती हरिने माझे हरिले भारवित्त आता कैसी अनु रेणू रेणू चंद्र पंचमो आहे का नाही? जगाचं आकर्षण जपलेलं आहे. ज्याचा विषय तो त्यांचा झाला आणि त्याला जर कपट केलं तर आपले आईसे जाणतो मी आपण स्वय सांगत श्रावण कपिसी जे विघ्न करण ते मजची मरण ओढवले. कुणाला कळायला लागलं हे? कुणाला कळायला लागलं? काळजी गेला. अरे या ठिकाणी वाघाच्या झोपड्यात हात घालायचा म्हणजे मृत्यूच्या.
हनुमंतरायाला विघ्न करण्यामध्ये आपल्या जीवावर भेट नाही, आपलं डिपॉझिट संपलाय, आपली सत्ता नसताना बोल आहे का नाही? हे कुणाला कळायला लागलं? काय नाही मिला राजा रावणाला सुद्धा आता म्हणले काय खरं नाही बरं. पाया पडून रामाने अर्ध राज्य घेईन माने, मजनी माने प्राणे राज कोण भोगावे. LIC सारखं आहे ते बघा.